नमस्कार मंडळी, आपण पाहतात मराठवाडा न्यूज आवाज जनतेचा. आता बातमी आहे हवामान अंदाजासंदर्भातली. जालना जिल्ह्यातील हवामान अभ्यासक अश्वलिंग तोडकर यांच्या प्रयोगशाळेस आमचे प्रतिनिधी गजानन कापसे यांनी भेट देऊन महाराष्ट्र राज्यातील व मराठवाड्यातील हवामान अंदाजाविषयी चर्चा केली आहे. अश्वलिंग तोडकर हे मूळ मोजे, राहणार डाळेगाव, तालुका घनसावंगी, जालना जिल्ह्यातील असून त्यांचा अचूक हवामान अंदाजामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत असून त्यांच्याकडून या वर्षीच्या हवामान अंदाजाविषयी सविस्तर चर्चा केली असून यावेळी त्यांच्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशंभर गुरवे व इतर पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन विशेष त्यांच्याशी चर्चा केली आहे. पाहूया या भेटीतील काही क्षणचित्र. तोडकर हवामान अभ्यासक यांची भेट घेण्यासाठी आलो असून राज्यातील एक प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ म्हणून आज सर्व शेतकरी त्यांच्याकडे पाहत आहेत आणि आपण जे मराठवाडा ताणलेला असून ह्या मराठवाड्यासाठी कधी चांगली बातमी येईल की यानंतर मराठवाड्याला कधी पाऊस सुरू होईल या बाबतीत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर नमस्कार, आमच्या चॅनलमध्ये. नमस्कार. जे काही तुमचे प्रश्न आहेत आणि बऱ्याचशा भागांमध्ये जे काही पाहतो आपण, काही शेतकऱ्यांचं थोडंफार समाधान होत आहे आणि अनेक शेतकऱ्यांचं समाधान अजून झालेलं नाहीये आणि चिंता एकच वाटते की जसं जसं मागील जे काही बातम्या होत्या दुष्काळाच्या थोड्या थांबल्या जरी असल्या तर मनामध्ये ती भीती अजूनही आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या. तर त्यामध्ये काय निरसन असेल तर आमचे जे काही मित्र आहेत जे कापसे सर हे आपल्या ऑफिसमध्ये जी काही तोडकर हवामान अंदाज प्रयोगशाळा आहे इथे त्यांनी भेट दिली आणि प्रमुख म्हणजे त्यांचा दुसरा काहीच उद्देश नसून ती डायरेक्टली मराठवाड्याच्या बाबतीत विचारता येईल आणि त्याचबरोबर बाकीच्याही राज्याची चिंता त्यांनी व्यक्त केलीच आहे. तर सर ह्या सगळ्या प्रश्नांचं एक उत्तर तुम्हाला मी ऑलरेडी थोडं समजून सांगतोय की सध्या जो काही पावसाळ्याचा पॅटर्न आहे मागील 4 ते 5 वर्षापासून 2 महिने वाऱ्याच्या जोरामुळे पाणी बारीक थेंबाचा पडणं आणि रिटर्न मान्सून मोठा पडणं म्हणजे येताना शेतकऱ्यांना चिंता लावणं, पिकांना कमजोर करणं आणि जाताना त्याच पिकांची नासाडी करणं, अशा प्रकारचा हा मान्सून पॅटर्न मागील 4 ते 5 वर्षापासून बनलेला आहे. पण 2025 मध्ये उन्हाळ्यामध्ये पाऊस चांगला झाल्यामुळे तो उघडा पडला नाही आणि ह्या वर्षी चक्क उघडा पडलाय. सुपर अल्निनोचं वेगळं गणित आहे आणि ह्या बनलेल्या पॅटर्नचा हा वेगळा हिशोब आहे. पण आपण पहिले मराठवाड्यामध्ये केव्हा पाऊस पडेल किंवा कसा पाऊस असेल याबद्दल बोलूयात. सध्या जो काही लातूर जिल्हा आहे, धाराशिव आहे, तुमचा परभणी आहे, नांदेड आहे, या भागामध्ये ठिकठिकाणी चांगली जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. पण आता सर्वदूरची वाट शेतकरी बघतोय. तर गरमीची लेवल आणि हा जो काही वाऱ्याची झुळूक आहे यामध्ये झुळकीचा मोठा परिणाम होणार नाहीये. पण जो काही आभाळ आहे ती संध्याकाळच्या वेळेला डेव्हलप होईल. आजही 5-6 वाजेपर्यंत ह्या भागामध्ये लातूर असेल, परभणी असेल, या भागामध्ये त्याचं दस्तक तो देईल आणि ज्या भागांना नितांत सोडलं जाते, जो पर्जन्य छायेचा आपण असा परिसर म्हणून संबोधलं जाते, तर हा परिसर मात्र आज 28 तारखेला आपण दिलेले आहे मंगळवारची संध्याकाळी 11 वाजेपर्यंत या परिसराचं समाधान तो करेल. आणि याचा पूर्ण कल जो आहे आज थोडा विदर्भाच्या बुलढाणा साईडला आहे आणि तुमच्या परिसरामध्ये बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली, पंढरपूर या भागाबरोबरच लातूरचा आणि तुमच्या परभणीचा देखील समावेश बरा आहे. सरच्या म्हणण्यानुसार 28 संध्याकाळी पूर्ण मराठवाड्यासाठी समाधानकारक पाऊस होईल आणि सर्व शेतकरी आनंदित होतील. एका मिनिटासाठी मी तुम्हाला थोडं मॅप पण दाखवतो. कॅमेरा जरा जवळ घ्या. सध्या तुम्ही पाहताय आपल्या बोर्डावरती हे जे काही वारे आहेत कन्याकुमारी पासून ते चक्क हिमालयापर्यंत यामध्ये कुठल्याही प्रकारचा गॅप दिसत नाही. ज्याप्रमाणे हे बाष्प घेऊन येतात महाराष्ट्रामध्ये त्यामुळे एकसारखा कर्नाटक पण आहे, खाली केरळ पण दाखवलं जातोय आणि वरती गुजरात पण दाखवलं जातोय आणि हे जे काही चित्र लोकेशनचं आहे आसाम, छत्तीसगड साईडला हे तिथे बाढ पद्धतीची परिस्थिती निर्माण केलेली आहे. ज्यावेळेस ह्या वाऱ्याचं प्रेशर कमी होतं त्यावेळेस त्याला रिटर्न मान्सून म्हणतात. जे उत्तरेकडनं वारे एक खेळीमेळी सारखं राजस्थान मागे दिसतात त्यावेळेस या भागामध्ये स्थानिक लेवलचा पोळ्याच्या पिरियडमध्ये जो मोठा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे आज आपण त्याचं समाधान करतोय की त्यांना 20 दिवस 25 दिवस ओल टिकून राहील किंवा चांगल्यापर्यंत राहील ह्या 3 दिवसामध्ये. पण याच कालखंडामध्ये ज्यावेळेस हे वारे परतीचा रिटर्न प्रवास सुरू करतील आणि असं काही नाहीये, बऱ्याच जणांचा हा गैरसमज आहे, मग तो मुसळधार 8 दिवस पर्यंत तो निघून जाईल. गेल्या वर्षी 3 महिने कालावधी घेतला त्यांनी निघून जायला, यावर्षी तो 1.5 महिना घेणार आहे. गेल्या वर्षी लानी नव्हता, यावर्षी सुपर लानी आहे. त्यामुळे 1.5 महिना जरी बरसला पण सुरुवात तो सप्टेंबर करणार आहे, ऑक्टोबर पण तो पूर्ण घेणार आहे. ठीक आहे, नोव्हेंबरमध्ये दिवाळी ते दिवाळीच्या अगोदर तो निघून जाईल. पण सध्याचं जे काही चित्र सगळ्यात मोठा प्रश्न आता सध्याचा हे जे वारे अजूनही 8 ऑगस्ट पर्यंत टिकून राहणार आहेत आणि हा बाष्प पुरवठा करत राहणार आहे. उघाड मिळाली तर 2 दिवस मिळेल, जे आता सध्या काही ठिकाणी चालू आहे पावसामध्ये.
पण जसा जसा दिवस कालावधी वाढेल, आज 28 आहे, उद्या 29ला त्यामध्ये थोडी वाढ होईल, परत 30ला पण वाढ आहे, पण ज्यांना आपण विश्वास दिलाय त्यांना आजच पाणी आहे. जय शिवराय. धन्यवाद सर. मी गजानन कापसे, जिल्हा प्रतिनिधी.